आई, आज भोगीची भाजी बनवणार आहेस का? हो बा, आज भोगी आहे ना, तर आज भोगीची भाजी खावी लागते नाही का. हा त्यासाठी आज भोगीची भाजी बनवते मी. हा तर त्यासाठी बऱ्याच भाज्या घेतलेल्या आहेत नाही का. हा. म्हणजे की भोगीची भाजी म्हणतात, कोणी शेंग सोलाना म्हणतात, कोणी खेंगाट म्हणतं, कोणी मिक्स भाजी म्हणतात. तिला बरीच नाव आहे त्या भाजीला. हा तर आपण आज ही भाजी बनवूयात. त्यासाठी मी हे साहित्य घेतले सगळं. ही हरभरा घेतलाय आणि नाही का पापडी घेतली, ही वाल घेतली आणि ही नाही का घेवडे पावट्याच्या शेंगा घेतल्या, सॉरी पावट्याच्या शेंगा, वांग, फुलावर, पेरू, गाजर, वाटाणा, बटाटा घेतलाय, 3 बोरं घेतले ते. आणि ही चाकवाताची मेन म्हणजे भाजीचं हे असतं ना की ही चाकवाताची भाजी त्याच्यात टाकावं लागते. हा म्हणजे ही काही भाजी चाकवाताची भाजी, हे एवढं साहित्य घ्यावं लागतं आजच्या भाजीला. मग आपण आहे ना जास्त वाटण पण नाही टाकणार, ह्याच्यासाठी तीळ पण लागतात आणि हुरडा पण लागतो. तर मी जेवढं आपल्याला म्हणजे निघल ना एवढाच घेतलं, कारण मी आणलंय कणिस पण नाही का एवढंच निघलं त्याच्यात. तर मग एवढं आपलं एक मान म्हणून एवढासा टाकणार आहे. आणि ह्याच्यात ऊस पण टाकतात, पण मी ऊसाच्या ऐवजी आहे ना त्याच्यात मी गुळ टाकणार आहे थोडासा. आणि मग एवढ्या भाज्या आपण ही घेतल्यात नाही का मिक्स भाजी बनवायसाठी. आणि वाटण तर आपण जास्त वाटण काही घेणार नाही, थोडंसं कारळ घेणार आहे आणि शेंगदाणे घेणार आहे, हे दोनच टाकणार आहे. आपण आहे ना की वाटण फक्त नाही का शेंगदाणे आणि कारळ टाकणार आहोत. तर त्याच्यात कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण हे असं पेस्ट करून नाही काहीच टाकणार आहे मी, एवढंच टाकणार आहे. कारण ह्या भाज्या ह्याच्यात आपण गाजर, बोर टाकतो, पेरू टाकतो, थोडासा गूळ टाकतो, तर भाज्या अशा गोड नाही का गोडवा येतो भाजीला. तर त्याच्यामुळे मग ती जास्त नाही का वाटण नाही टाकायचं त्याच्यात. हे शेंगदाणे आणि कारळच टाकायचं आणि मसाला टाकायचा, त्याच्यामुळे तिखट भाजी होती चांगली आणि चवदार लागते. मग तर चल मग आपण आहे ना पहिलं कारळ भाजून घेऊया. थोडंसं मीडियम गॅसवरच भाजायचं, पटकन भाजतं ना हे. तर ना शेंगदाणे भाजून घ्यायचे आपण. शेंगदाणे पण लाल खरपूस भाजायचे. पण आपण ना काढून घेऊयात आता भाजले शेंगदाणे. ह्याच्यात आहे ना 2 बटाटे कापून टाकूयात आपण. हे वांगी आहे ना एवढी मोठी मोठी आहेत म्हणून 4 वांगी घेतल्यात मी. फक्त 4 फोडी करायच्या, ते बारीक नाही टाकायचे कारण वांगीच बारीक आहेत ना हे. तसेच येते टाकून. आता मिक्स करून घेऊयात. ही भाजी मी रात्रीच नीट करून घेतलेली, हिला कापलेली नाही मी, अशीच ठेवलेली आहे. असे नाही का नुसते पानं ही करून घेतलेले आहेत, तिची तोडून घेतलेले आहेत नाही का, कापलेली नाही. आणि आता ही बटाटा ही पण ह्याच्यात टाकून घेणार आहे. ही एवढी दिसते पण शिजून आहे ना खूप थोडीशी होते. असं वाटतं हे खूप आहे भाजी म्हणून. त्याच्यात तेल टाकून घेतलेले, 3 पळ्या तेल टाकून घेतलेले आपण. पुसून घेते कारण लसूण थोडंसं असं चिचून घ्यायचा नाही का, बारीक पण नाही करायचं. बारीक कट करून पण टाकू शकतो, पण असा टाकला ना तर भारी चव होतात त्याची. त्यांना आपण मोहरी टाकून घेणार आहे. जिरं टाकूयात आपण. टाकूयात भरपूर नाही का. हळद टाकून घ्यायची, 1.5 चमचा हळद टाकून घ्यायचं आपण. भाजी मस्त अशी धुवून टाकून घेऊयात आपण ह्याच्यात. हळूहळू भाजून घ्यावं लागेल. खूप आहे ना भाजी, कारण भाजी आपल्याला एक 7 माणसाची किंवा 7 जणांची भाजी बनवते ना आपण, त्याच्यासाठी मी भरपूर भाजी घेतलेली. शिजू देत नाही, थोडीशी खाली जाईल शिजल्यावर ना.
तोपर्यंत आहे ना आपण घेऊयात टोमॅटो, बोरं आणि पेरू. टोमॅटो बारीक बारीक नाही कापायचा, असे मोठे मोठे ठेवायचे नाही का, कारण भाजी शिजूस तर ही म्हणजे ती खूप गाळ होऊन जाईल ह्याच्या नाही का, बाकीच्या भाज्या शिजूस तर. आपण आहे ना ह्याच्यात टोमॅटो, पेरू आणि बोरं आपण टाकून घेतलं. एकदा आपण हे पण हलवून घेऊया. मसाला ना आपण चांगलं 2-3 चमचे टाकून घेणार आहे, कारण आपल्याला ही भाजी तिखट म्हणजे नाही का झणझणीत चांगली लागते भाजी खायला. चवीपुरतं मीठ पण टाकून घेणार आहे, कारण हळद पहिलीच टाकलेली आहे ना. आता दुसरा मसाला कुठलाच टाकणार नाही मी ह्याच्यात, नाही धना पावडर टाकणार, नाही गरम मसाला टाकणार, कारण ह्याच्यात मी सगळंच ह्या मसाल्यात कुटून घेतलेलं आहे ना. त्याच्यामुळे मस्त एकजीव करून घेऊया, हलवून घेऊया. हुरडा आहे ना आपण भाजून घेतलेला, ती पण ह्याच्यात टाकून घेणार आहे. तसं हे तीळ आहेत ना, तीळ पण नाही का ह्याच्यात टाकून घेणार आहे. तीळ तर मी नाही का बरंच टाकणार आहे, कारण की भाजीतलं तीळ छान लागतात खायला, त्याच्यामुळं तीळ तर भरपूर टाकणार आहे मी. हे ना पहिलं आपण ही कारळ वाटून घेणार आहे, कारण शेंगदाणे दोन्ही बारीक केलं तर व्यवस्थित बारीक नाही होत, मग पहिलं बारीक करून घेणार आहे आपण कारळ. आम्ही राहते असं त्यानं ही शेंगदाणे वाटून घेणार आहे आपण. शेंगदाणे आणि ही कोथिंबीर थोडीशी तरी बरीच आहे, पण छान लागते नाही का. हा लसूण पण ह्याच्यात बारीक करून घेणार आहे. हे ना असं कूट करून घ्यायचं हे शेंगदाणे कारळायचं नाही का. आता आपण हे ह्याच्यात टाकून घेणार आहे, आणि भाजी अशी सुकी नाही ठेवणार आहे मी, थोडंसं पाणी टाकणार आहे त्याच्यात नाही का, अशी सरबरीत अशी झाली पाहिजे भाजी. नुसती सुकी केल्यावर पण नाही का असं नाही म्हणजे बरोबर होतं, थोडंसं पाणी टाकणार आहे ह्याच्यात. सगळं आपण घालून घेतलं. आता हे गरम पाणी करून घेतले ना, हे गरम पाणी करून घेतले ते आपण ह्याच्यात टाकणार आहे. भाजीत कुठल्या पण गरम पाणी करून टाकायचं, गार पाणी कधीच नाही टाकायचं. एकदम कड आले ना ह्याला, मस्त झाली भाजी. पहिलीच आपली भाजी आधी शिजलेलीच आहे याच्यात वाफेवर. हे आपलं खेंगाट तयार आहे. आता भाकर करून घेऊयात आपण बाजरीच्या पिठाची. आपण आहे ना ह्याच्यावर असं तीळ टाकणार आहोत. आज तिळाची भाकरी खायची असते ना, बाजरीच्या पिठाची तीळ लावून भाकरी करायची असते आज भोगी दिवशी. तर अशी तीळ टाकून घ्यायची, पडत नाही टाकताना. टाकून घेऊयात तव्यावर. वरून पण असे तीळ टाकून घेणार आहेत आपण.
सगळ्या भाकरींवर तीळ टाकून घ्यायचं आज. म्हणजे एक पण बिगा तिळाची भाकर नाही करायची. त्याला जेवढ्या करायच्या भाकरी तेवढ्यावर असं तीळ टाकून घ्यायचं. जर काळपट येत ना तीळ, पांढरं नाही येत, घरगुती येत ना.